श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त जयंती सप्ताह सुरू होत आहे. 9 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या दरम्यान दत्त जयंती सप्ताह साजरा करणार आहोत. दत्त जयंतीची पूजा मात्र आपल्याला 14 डिसेंबर रोजी करायची आहे. गुरुचरित्राचं पारायण आपल्यापैकी प्रत्येक जण करणार आहेत. मी सांगेन आपल्यापैकी प्रत्येकानं करावं. ज्यांना शक्य आहे गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण करणं शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायण 9 तारखेला सुरू करायचं आणि 15 तारखेला त्याचा 7वा दिवस असेल आणि 16 तारखेला त्याचं उद्यापन करायचं. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ खाली आहे. नक्की त्यानुसार विधिवत पूजा करून पारायण सुरू करा. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असूनही आपल्याला पारायण करणं जमत नाही. अशा सर्व भक्तांनी, स्वामी भक्तांनी काय करायचं? दत्तकृपा प्राप्त करण्यासाठी या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणं नाही जमलं तर कोणत्या सेवा कराव्यात, कोणते स्तोत्र म्हणावेत, कोणते मंत्र पठण करावेत, कोणत्या ग्रंथाचं पठण करावं, तसेच गुरुचरित्र पारायणविषयी आपल्या काही शंका आहेत त्यांचं निरसन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. चरित्राचं पारायण महिलांनी करावं का? मी आपल्याला सांगेन प्रत्येकानं अवश्य करावं. कुठलीही शंका मनात न घेता प्रत्येकाने करावं. पारायण 9 डिसेंबर रोजीच करावं का असं काही नाही. दत्त जयंती सप्ताहात आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण चालू करू शकता. समजा त्याच्या आधी आपल्याला जमत असेल तर आधी करू शकता किंवा त्याच्यानंतर केलं तरीही चालेल. आपल्याला मनोभावे साप्ताहिक पारायण करावं. साप्ताहिक पारायण ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी 3 दिवसीय पारायण करू शकता किंवा 1 दिवसीय पारायण करू शकता. अध्यायाचं वाचन कधी करावं? सकाळी पहाटे 3 ते संध्याकाळी 4 पर्यंत पहाटेचं केलेलं पारायणाचं फळ अतिउत्तम असतं. ज्यांना एक आसनी बसून पारायण करणं शक्य नाही अशांनी सकाळी किंवा संध्याकाळी थोडं वाचन करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेत आपण कोणतंही वाचन करू शकत नाही. ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आपल्यापैकी बरेच जण सुतक किंवा विटाळ येईल या भीतीने पारायण नाही करत. असं करू नका. सुतक जरी आलं किंवा विटाळ जरी आलं तेवढे दिवस आपण सोडून द्या. दत्त जयंती सप्ताहात समजा आपल्याला मध्ये सुतक किंवा विटाळ आला तर तेवढे दिवस सोडून द्यायचं आणि नंतर आपलं पारायण पुढं कंटिन्यू करायचं. पारायण पूर्ण करण्याला महत्त्व आहे. जरी असं झालं तरी आपलं सुतक आणि विटाळ संपल्यानंतर जरी आपलं पारायण पूर्ण करावे. दत्त जयंतीचा सप्ताह पूर्ण झाल्यानंतरही आपलं विठ्ठल सुतक संपलं तरी पण तुम्ही तेव्हाही तुमचं पारायण पूर्ण करू शकता. सर्वात महत्त्वाचं असतं की या सप्ताहामध्ये किंवा आपण जेव्हा पारायण करत असतो त्या काळामध्ये पोथीचं पावित्र्य जपणं, घरामध्ये स्वच्छता, ब्रह्मचर्य, मांसाहाराचा त्याग यासारखे नियम आपण पालन करणार आहोत. पारायण करताना कोणतीही शंका मनात न घेता आपण पारायण करावं. दत्त जयंतीच्या सप्ताह काळात पारायण हे 7 दिवसांचे असते आणि 8व्या दिवशी याचं उद्यापन असतं. समजा काही कारणास्तव किंवा नोकरी किंवा इतर कारणास्तव आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल अशा वेळी स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची या सप्ताहामध्ये कोणती सेवा करावी याविषयी आपण आता पाहणार आहोत. पहिली सेवा आहे ती स्वामी चरित्र सारामृताची. स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र आहे ते 21 अध्यायांचं आहे. स्वामी चरित्र सारामृताचं 21 अध्याय आहेत. या सप्ताहामध्ये आपण स्वामी चरित्रांचे जास्तीत जास्त पठण करावे. किती पठण करावे? आपण रोज 1 पठण करू शकता किंवा रोज ठराविक अध्यायाचं पठण करू शकता, वाचन करू शकता. 7 दिवसात 1 पाठ करू शकता. मनोभावे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे. जास्तीत जास्त पठण करा. संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता. दुसरी सेवा आहे ती या सप्ताहामध्ये आपण संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करू शकता. हा एक छोटा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पठण आपण करायचं आहे. याचे किती अध्याय वाचायचे आहेत? आपण एका बैठकीत 1 पारायण करू शकता. त्याला 1 किंवा 1.5 तास लागतो. त्यामध्ये 1 पारायण पूर्ण होतं. शक्य होईल तेवढे पठण करा किंवा आपण रोज 1 किंवा 2 किंवा 3 अध्यायाचं पठण करूनही करू शकता. जास्तीत जास्त पाठ करून या ग्रंथाचे पठण करू शकता.
तिसरी सेवा आहे ती सप्तशती गुरुचरित्र. सप्तशती गुरुचरित्र सार हे टेंबे स्वामींचा हा ग्रंथ आहे. हा एक दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचं देखील आपण 7 दिवसात पारायण करू शकता, पठण करू शकता. एका बैठकीत एक पठण करू शकता. जर शक्य असेल तर तसे करू शकता, नसेल तर जेवढे अध्याय जमतील तेवढ्याचे पठण करू शकता. संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता. गुरुचरित्रा व्यतिरिक्त नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं देखील आपण वाचन करू शकता. संपूर्ण पारायण आपण करू शकता. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये 40 अध्याय आहेत. 7 दिवसात पारायण करताना समजा आपल्याला संपूर्ण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पठण करणं शक्य नाही, त्यांनी रोज नवनाथ भक्तिसार ग्रंथातील कल्पतरू अध्याय, सर्व मनोरथ पूर्ण करणारा, सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करणारा 40वा अध्यायाचं रोज पठण करावे. ज्यांचे विवाह जमत नाही त्यांनी नवनाथ भक्तिसार मधील 28वा अध्याय वाचावा. त्यानंतर आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येसाठी स्वामी चरित्र सारामृतातील 14वा अध्यायाचं पठण करावं. संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न करता देखील करू शकता. या अध्यायाचे पठण करू शकता. या व्यतिरिक्त काही मंत्र साधना देखील करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर दत्तात्रेयांचा ओम द्राम चिरंजीविने नमा या मंत्राचा पठण करायचा आहे. त्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा गोरक्षक मंत्र आहे. तसेच स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण स्वामी गुरुचरित्राचं, स्वामी सारामृताचा 14वा अध्यायाचं वर्षभर पठण करू शकता. जर रोज करणार असाल तर ब्रह्मचर्य, परान्न, हॉटेलचं जेवण, कांदा लसूण अशा नियम पाळायची काहीही गरज नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. श्री स्वामी समर्थ.